तुम्ही म्हणाल की साहेब मला बॅरिकेडिंग काढा आणि जाऊ द्या, तर असं होणार नाही. एक मिनिट माझं ऐकून घ्या, मी नंतर तुमचं सर्वांचं ऐकेल. तुमच्या लक्षात आलं का, दोघं साईडला म्हणजे एक वाल्मिक चौक आणि जोटुमल शोधन चौक या ठिकाणी दोघं साईडच्या एक साईडला बॅरिकेडिंग आहे. फक्त नुसतं टू व्हीलर आलेला आम्ही जाऊ घेऊ, त्याच्यासाठी एक आम्ही आमचं स्वतःचं लाकडी बॅरिकेड आणि त्याच्यानंतर आमचं जे लोखंडी बॅरिकेड ते राहणार. तर सर ते गणेश मंडळांना ज्या सूचना दिल्या सर काय भुसावळ शहरातील भुसावळ शहर बाजारपेठ सिटी येथील गणेश मंडळांची आज मीटिंग घेण्यात आलेली होती. त्या मीटिंगमध्ये सूचना देण्यात आल्या होत्या की वाल्मिक नगरचा चौक आणि त्याच्या अलीकडचा चौक याच्यामध्ये 2 रांगा वेगवेगळ्या घुसून त्याच्यावरून एक लाईन लावण्यावरून वाद चालू होते. त्याबाबत मंडळांना सूचना देण्यात आल्या. तसेच मस्जिदच्या जवळ आजूबाजू जो आपला लाल आणि हिरवा लाईट असतो तिथे 5 मिनिटाचा वेळ दिला जातो, त्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच विनाकारण मिरवणूक, काही लोक काय करतात, गाडी पंक्चर झाली, ड्रायव्हर बाथरूमला गेला आहे, असे वेगवेगळे कारणं सांगून मिरवणूक रेंगाळत ठेवतात, त्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहे. मी सर्व नागरिकांना आणि सर्व गणेश मंडळांना विनंती करतो की त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव हा 17 सप्टेंबरला जे आपलं विसर्जन होणार आहे ते खूप चांगल्या पद्धतीने करावं आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं, एवढी मी विनंती करतो. जय महाराज. जिल्हाधिकारी साहेबांनी पर्यावरण सुरक्षित कायदा 1986 कलम 5 नुसार जो गुलाल आहे, हा जो गुलाल आहे तो पारंपरिक पद्धतीने बनलेला असेल तर त्याबद्दल काही अडचण नाही, पण त्याच्यामध्ये सल्फर, लिथेन, कॉपर याच्यासारखे जे केमिकल घटक असतात त्याच्यामुळे वंध्यत्व येऊ शकतं, आंधळेपणा येऊ शकतो, स्किनचा त्रास होऊ शकतो. त्या संदर्भात कलेक्टर साहेबांनी नगरपालिका, तहसील ऑफिस व पोलीस प्रशासन यांना कलम 5 नुसार आदेश केलेले आहे. जर असं कुठे मिळून आल्यास त्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करा. आवाज जनतेच्या न्यूजकरिता कलीम पायलटसह मी तुषार वाघुर्दे.